नमस्कार. 2 जूनला गुरुदेव बृहस्पती 5 महिन्यांसाठी त्यांच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत प्रवेश करतायत. आज आपण या भ्रमणाच्या परिणामांबद्दल गुरुजींशी बोलणार आहोत. आपल्या कुंडलीच्या पहिल्या घरात 11 हा अंक असेल तर आपण कुंभ लग्नाचे जातक आहात आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. उच्चीचे गुरु जेव्हा कुंभ लग्नाच्या 6ठ स्थानात येतील त्यावेळेला त्याचे काय फलित कुंभ लग्नाच्या जातकांना मिळेल? कुंभ लग्नाच्या षष्ठावरनं गुरुचं भ्रमण सुरू होणार आहे. आता काय आहे, कुंभ लग्नासाठी गुरु मार्केश आहेत, पण त्याचसोबत आधी ते लाभेश पण आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये 50 कालावधी जो आहे तो 50-50% कालावधी फलिताचा आहे. म्हणजे काही लाभकारक कालावधी जो सुरुवातीला आहे आणि मग मारक कालावधी जो नंतर आहे. पण टप्प्याटप्प्याने जसे अंशात्मक बदल गुरूंचे पुढे सरकत राहतील तसे या फलितांचं आहे. तर आता 6ठ स्थानावरनं भ्रमण जेव्हा गुरु करतायत तर 6ठ स्थानाचं जे कारकत्व ज्या ज्या गोष्टींकरता पाहिलं जातं, म्हणजे कर्ज निवारण, कर्ज मिळणं, आजार, शत्रू, खटले, नुकसान, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा आणि विशेषतः अपघात किंवा शत्रूकडून काही घात. इथे काय आहे की मारक असल्यामुळे, मार्केश आणि ह्याच्यात असल्यामुळे 6ठ स्थान हे थोडंसं गुरूंच्या म्हणजे ह्याच्यामध्ये कुंभ लग्नाचं 6ठ स्थान हे थोडंसं त्राटक, तोटका, तंत्रक्रिया याचं पण काही थोडंफार प्रमाणामध्ये पाहिलं जातं ह्या विशेषतः कुंभ लग्नाच्या बाबतीमध्ये. आणि ज्यावेळेला गुरु ह्याच्यावरनं भ्रमण करतील त्यावेळेला इथून या ठिकाण म्हणजे त्यावेळेपासूनच साधारणतः असं लक्षात येईल की काहीतरी ह्या तांत्रिक क्रियांचा प्रभाव हा खूप आहे. आता ज्याला आपण म्हणतो की आधुनिक काळामध्ये हे सगळं तुमचं सोशल मीडिया आणि रील्स वगैरे सुरू झाले, तुम्हाला ते पाहायला मिळेल. पण पूर्वी ज्या काळामध्ये हे काहीही नव्हतं तेव्हा लोक तंत्रक्रिया करून सुद्धा काही आपली स्वतःची कामं करून घेण्याचे हे होतात. तर 6ठ स्थानामध्ये कुंभ लग्नाचे व्यक्ती ह्याच्यामध्ये बहुतांशी इन्व्हॉल्व झालेले पाहायला मिळते. आणि हा षडाष्टकात आहे, हे म्हणजे षडाष्टक योग आहे कुंभ लग्नाशी गुरूंचा. त्यामुळे तेवढेसे गुरु ह्या कुंभ लग्नाला फलितदायी नसतील, पण 60-40 किंवा 45 ते 55% असं एकमेकांच्या चांगलं वाईट आणि परिणाम ते दाखवणार आहेत. तर त्यामुळे इथे काही कुंभ लग्नाच्या जातकांचे कर्ज फिटायला आलेले असतील वगैरे ते अचानक अडतील, म्हणजे फेडा नाही ते, म्हणजे EMI थकायला लागतील त्यांचे, अशी पण पॉसिबिलिटी. आणि किंवा ज्यांचे काही EMI बरेच दिवसापासून भरलेले आहेत तरी पण ते संबंधित ज्याच्याकडनं कर्ज घेतलेलं आहे किंवा ज्याच्याकडनं काही घेतलं तो वारंवार नाही अजून इतके आहेत अशा प्रकारचे ते नोटिसांचा प्रकार हा सुरू होण्याचा योग आहे. हा साधारणतः पहिले गुरु बदलल्यानंतर आधीचे काही दिवस चालेल आणि मग नंतर अचानक त्यांच्या प्रयत्नांना यश येईल, ते एक्सप्लेनेशन्सला यश येईल आणि मग ते निवारण होईल प्रकरण. आजाराच्या संदर्भात सुद्धा हाच फरक आहे की असं वाटतं की बरं वाटतंय ना आता घरी जायचंय, तर अचानकपणे पुन्हा तो वेगळाच कुठला तरी आजार बळावण्याची शक्यता आहे कुंभ लग्नाच्या जातकांच्या बाबतीत. त्यानंतर खटले सुद्धा असतील, ते चांगला चालू खटला अचानकपणे काहीतरी जजची बदली होईल किंवा काहीतरी होईल आणि तो पेंडिंगमध्ये पडेल आणि मग पुन्हा 4-6 महिन्यांनी जेव्हा गुरूंचं हे होईल, ज्याला आपण म्हणू की गुरु राशी परिवर्तन म्हणा किंवा गुरु पुन्हा सिंहेत जाऊन पुन्हा जेव्हा ज्या वेळेला कर्केला परत येतील त्यावेळेला मग ह्यांच्या खटल्याचं परत मार्गी लागलेलं असेल आणि तो निकाली लागेल. आता ह्याच्यात आणखीन आहे की स्पर्धा परीक्षांना जे बसणारे आहेत त्यांनी तयारी जी आहे त्यांना आवश्यकतेनुसार आता जे तयारी आहे, ज्यांच्या जून गुरु बदलानंतर ज्यांच्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्यांनी स्पर्धा परीक्षांची कुंभ लग्नाच्या जातकांनी विशेषतः
जास्त तयारी करायची आहे. म्हणजे कारण काय आहे की त्यांच्या ज्या ग्रास्पिंगच्या ह्याच्यामध्ये थोडीशी शिथिलता येण्याची शक्यता आहे. तर याचा उपाय आहे जो मी अंतिम ह्याच्यामध्ये सांगतो की त्यांनी जर इतकी मेहनत केल्यानंतर, तयारी करून घेतल्यानंतर आणि यशाच्या अगदी जवळ पोचायच्या वेळेला एकदम अचानक काहीतरी होण्याच्या ऐवजी त्यांचा मार्ग सुरळीत व्हावा म्हणून या संदर्भामध्ये उपाय आहेत. ते केल्यास आपल्याला गुरुकृपा होऊन, सद्गुरू कृपा होऊन आपला मार्ग मोकळा होऊ शकतो. गुरुजी, आम्ही बऱ्याचदा ऐकतो की गुरूंच्या वेगवेगळ्या दृष्टी असतात, तर या कुठल्या दृष्टी आहेत नेमक्या? दृष्टी प्रत्येक ग्रहाला आहेत. जशी 7वी दृष्टी ही प्रत्येक ग्रहाची आहे. ज्या स्थानावरनं ते भ्रमण करत असतील किंवा ज्या स्थानावरनं ते स्थिर असतील त्या स्थानावरून 7व्या स्थानावरती प्रत्येक ग्रह पूर्ण दृष्टीने पाहतो. पण गुरुना अजून अतिरिक्त 2 पूर्ण दृष्टी आहेत, ज्याच्यामध्ये एक दृष्टी आहे 5वी दृष्टी, जी गुरु ज्या स्थानात आहे त्या स्थानावरनं 5व्या स्थानावरती पाहतात. म्हणजे कुंभ लग्नाच्यासाठी गुरु कर्क राशीतल्या गुरूंची 5वी दृष्टी ही दशम स्थानावरती येणार आहे आणि 7वी दृष्टी त्यांची मकर राशीवर व्ययस्थानावरती येणार आहे आणि 9वी दृष्टी ही त्यांची द्वितीय स्थानावरती येणार आहे. गुरुजी, 5वी दृष्टी जी आहे, जी दशम स्थानावर पडते आहे गुरूंची कुंभ लग्नाच्या जातकांसाठी, तर या केसमध्ये त्यांच्या करिअरमध्ये, नोकरी संदर्भात काही फरक पडेल का? त्यांना चांगली नोकरी लागेल का? दशमस्थानाचा गुरूंशी, कुंभ लग्नाच्या दशमस्थानांचा गुरुशी हा नवपंचम योग होतोय. स्थानाचा नवपंचम होतोय, गुरूंची पूर्ण दृष्टी दशमावरती आहे. नोकरी लागण्याच्या संदर्भात खूप प्रभावी असा फरक पडणार आहे, जे बरेच दिवसापासून प्रयत्न करत आहेत. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एखादा ज्या IT सेक्टरमध्ये तो कंपन्यांमध्ये काम करत होता, पण ते रात्रीच्याच नोकरी असल्यामुळे त्याला काही ते जमत नव्हतं, वर्क फ्रॉम होम त्याला मिळत नव्हतं. मग त्यांनी ती नोकरी सोडली आणि आता काही दिवसापासून तो जर विना नोकरीचा असेल, अनएम्प्लॉईड असेल, तर अचानकपणे त्याला कुठेतरी परत किंवा ज्या कंपनीत होता ती कंपनीसुद्धा त्याला संधी देईल की तुम्ही येऊन जा, आम्ही तुम्हाला वर्क फ्रॉम होम देतो. आता ह्याच्यामध्ये परत मारकाचं जसं मी म्हटलं आधी, तर स्थानाचं असं होईल की जो आधी पगार होता त्याच्यापेक्षा मात्र कंपनी त्याला म्हणेल की आम्ही तुम्हाला वर्क फ्रॉम होम देतोय, पण तुमचे पर्क्स कमी असतील, तुम्हाला जे पॅकेज आहे ते थोड्याशा फार प्रमाणामध्ये कमीचं मिळेल. तर तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं असेल तर तुम्ही बघा, अन्यथा म्हणजे अशा प्रकारचे कंडिशनल त्यांना ती नोकरी मिळेल. आणि नाईलाजास्तव जर दिवसाची वर्क फ्रॉम होमची नोकरी असेल किंवा रात्रीची पण वर्क फ्रॉम होमची नोकरी असेल तर त्या जातकांनी ती स्वीकारायला त्या काही हरकत नाही आहे. पुढे जाऊन वाढ होऊ शकते, काम होऊ शकते. धन्यवाद गुरुजी. 12व्या स्थानावर गुरूंची 7वी दृष्टी पडते. जे कुंभ लग्नाचे लोक परदेश गमन किंवा हॉस्पिटलच्या खर्चातून मुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना यश मिळेल का? परदेश गमनाला ही दृष्टी कारक आहे गुरूंची, समसप्तक दृष्टी. पण काय आहे, परत मकर रास गुरूंची हे आहे, नीच राश आहे. गुरु त्या राशीला नीचेचा राश असल्यामुळे, पण क्षेत्र गुरूंचं आहे. कुंभ लग्नाचं 12 स्थान हे गुरूंचं क्षेत्र आहे. प्रत्येक लग्नाचं 12 स्थान हे गुरूंचं क्षेत्र असतं. क्षेत्रबली किंवा स्थानबली म्हणजे तिथे ते बलवान असतात गुरु किंवा हे. आणि या बलवान क्षेत्रावरती गुरूंची जेव्हा दृष्टी पडेल तेव्हा परदेश प्रवासाच्या त्या लोकांना संधी मिळेल, जातील वगैरे. पण ज्या उद्देशाने ते परदेशात गेलेले आहेत, म्हणजे उदाहरणार्थ नोकरी किंवा अभ्यासक्रमच, याच्या व्यतिरिक्त तर काही नाही आहे, किंवा नोकरी चांगली लागेल तिथेच परदेशात, त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाला ते प्रवेश जर घेतलेला असेल तर इथे थोडासा मारकाचं, परत ज्याला आपण म्हणतो की मार्केश गुरु असल्यामुळे मग मार्केशाची गुरु प्रारंभ त्यांचा चांगला होईल, ते फॉरेनला जातील, अभ्यासक्रम त्यांचा पूर्ण होऊ कालांतरानं होईल. पण या स्थितीमध्ये ते फॉरेनला गेलेले असल्यामुळे आणि ते या स्थितीत शिक्षण सुरू असलं तरी नोकरी लागण्याचा त्यांना थोडासा
अडचणीचं आहे. तर त्याच्यासाठी पण उपाय आहे, तो आपण अंतिमतः बघू, म्हणजे ज्या कुंभ लग्नाच्या जातकांसाठी. दुसरं असं आहे की इथे खर्चाचा पण प्रश्न आहे. तर केलेला खर्च वाया जाण्याचा याच्यात एक योग असतो. म्हणजे अन्नाठाई काहीतरी खर्च म्हणजे झालेला असतो जास्तीचा आणि त्याचा काही उपयोग होत नाही, ते पैसेही परत मिळत नाही. अशा प्रकारचं कुंभ लग्नाच्या जातकांच्या जीवन काळामध्ये या सुरुवातीच्या कालावधीत, म्हणजे जून ते जिथपर्यंत गुरु आहे, पुन्हा पुढे जाऊन सिंह राशीत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा अनुभव येण्याचा आहे. तर खर्च करताना किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट करताना, परत आपण असं म्हणू की कुठे गुंतवणूक वगैरे करताना जरा विचारपूर्वक करावी, ही जातकांना, कुंभ लग्नाच्या जातकांना सूचना आहे. आता 6ष्ठ स्थानावरचं हे भ्रमण आहे, त्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना की वैद्यकीय उपचार वगैरे ह्याच्यासाठी जो काही खर्च होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा एन्हान्समेंट व्हायची शक्यता आणि उपयोग होणार नाही. किंवा कोणीतरी कमिटमेंट करेल की आम्ही रिएम्बर्स करून देऊ पैसे. म्हणजे विशेषतः ही काय कुंभ लग्न जे आहे हे अत्यंत स्थिर लग्न आहे, त्यामुळे ज्यांना स्थिर शासकीय सेवा आहे, कारण दशमावरती पण या गुरूंची दृष्टी आहे, त्यामुळे त्यांना शासकीय मंडळींना ते शासनाच्या याच्यामधनं ते परवानगी मिळेल, ते तुम्ही या दवाखान्यात जा वगैरे. पण त्यांचे जे काही बिल आहे, जो खर्च होईल, तो बऱ्याच उशिराच्या कालावधीनंतर वसूल होईल, असं एक आहे. तर खर्च करत असताना त्यांनी शॉर्ट टर्म्समध्येच परत डिमांड करत राहावी. म्हणजे मेडिको रिक्लेम जे बिल असेल, विशेषतः शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, तर त्यांनी ते दवाखान्यात असतानाच ते क्लेम करत राहत राहावे मधनच्या टप्प्यामधनं, म्हणजे मग ते मिळत राहतील. एकाच वेळेला जर सगळं टाकलं तर ते काही होणार नाही. मग आमच्या अखत्यारीत नाही आहे, ते वरच्या कार्यालयाच्या अखत्यारीत आहे, मग शासनाच्या अखत्यारीत आहे, अशा प्रकारचे टाळाटाळ होऊन बराच विलंब लागेल आणि वर्षभर साधारणतः ते मिळणार नाही. द्वितीय स्थानावर 9व्या दृष्टीमुळे धनसंचय, कौटुंबिक शांतता आणि वाणीतील प्रभावासाठी हा काळ चांगला ठरेल का? आणि मुळात या ठिकाणी कुंभ लग्नाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानात शनी सुद्धा विराजमान आहेत. आता द्वितीय स्थानाचं आपण काय पाहतो की द्वितीय स्थानावरनं बँक बॅलन्स पाहतात, कुटुंब पाहता, वाणी पाहतो, प्राथमिक शिक्षण पाहतो आपण. इथे संबंध असा आहे. परत कसं आहे की लग्नेश द्वितीयात आहे, सध्या भ्रमण करतायत लग्नेश, कुंभ लग्नाचे लग्नेश शनी द्वितीय स्थानावरनं भ्रमण करतायत. ते गुरूंच्या नवपंचम योगात आहे. तर गुरूंशी किंवा गुरु त्यांच्या नवपंचम योगात येत आहे. म्हणजे आपण असं म्हणू की लग्नेश शनींच्या पंचमस्थानामध्ये सध्या गुरूंचं भ्रमण चालू आहे. पंचमस्थान शिक्षणाचे, त्यामुळे प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये इथे गुरु कृपा राहणार आहे. स्वराशीमध्ये लग्नेश आणि त्याच लग्नेशाशी नवपंचम योग, हा फक्त या गुरूंचा कुठल्याही परिस्थितीत शुभ स्थितीचा योग आहे. त्यामुळे कुंभ लग्नाच्या जातकांना ही स्थिती जी आहे, द्वितीय स्थानाच्या फलिताच्या बाबतीत कुठलीही अडचण येणार नाही. त्यांची कामं पटापट होतील. त्यांचं आरोग्य जे आहे, काहीही थोडीशी छुटपूट झालेली असेल तर ती पण चांगली पटकन लक्षात येईल आणि होईल. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्यांच्या त्या जातकांना किंवा त्यांच्या संततीला, कुंभ लग्नाच्या जी संतती प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करत आहे, शाळांमध्ये KG म्हणा, पहिली म्हणा, काय जे असेल तिथे प्रवेश घेत आहे, त्यांना सहजासहजी प्रवेश मिळेल आणि त्यांचं करिअरची वाटचाल सुरू होऊन जाईल. आणि दुसरं असं आहे की या कालावधीमध्ये कुंभ लग्नाच्या जातकांच्या हातनं अन्नदान खूप होईल. गुरु अन्नदानाचे त्यांच्या हातनं म्हणजे काय जे एक कर्म आहे, कारण गुरु शुभ कर्मदाता आहे, शुभ फलदाता आहे, शुभ कर्म फलदाता आहे. आणि कर्मचं जे म्हणजे कर्माधिकारी, कर्म फलदाचा दातक शनी सुद्धा तिथेच आहे, गुरूंच्या नवपंचमात आहे. त्यामुळे त्याचं उत्तम फलित त्यांना लगेचच मिळेल. तर कुंभ लग्नाच्या जातकांनी जसे गुरु बदलतील तसे किमान गुरुवारी आणि शनिवारी तरी, म्हणजे गुरुवारी एक पिवळा भात किंवा आपण म्हणतो केशरी भात आणि
शनिवारी दही भात ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये मिरे वगैरे टाकून असा, तर हे म्हणजे दही गुत्ती ज्याला म्हणतो, कढीपाल्याची वगैरे टाकून फोडणीचं, हे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये 1-2-4 द्रोण असं दान करावं, म्हणजे 5-6 लोकांना ते मिळेल असं. गुरुवारी केशरी भात आणि शनिवारी दही गुत्ती ही दान केल्याने अन्नच आहे ते. अन्न संज्ञेमध्ये फक्त भात येतो, त्यामुळे हा असा भात शिजवलेला तांदूळ जर दान केला तर असा असंख्य आणि अफाट प्रमाणामध्ये पुण्य संपादन होऊन अखंड गुरुकृपा कुंभ लग्नाच्या जातकांवरती राहील. गुरुजी, आपण सुरुवातीला म्हटलं की विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी जे शोधात आहेत नवीन, त्यांच्यासाठी नंतर काही उपाय सांगाल, ते उपाय तुम्ही सांगाल का? याच्यामध्ये काय, कुंभ लग्नाच्या जातकांचा कारक ग्रह जो आहे तो शुक्र आहे. शुक्र सुद्धा गुरु आहे, दैत्य गुरु आहे पण कालपरत्वे शुक्र हा म्हणजे आदिशक्तीचा उपासक, शंकरांचा उपासक वगैरे असं म्हटलेलं आहे. तर कारकत्व, कुंभ लग्नाचं कारकत्व शुक्राकडे आहे. आणि आताची जी गुरूंच्या ह्याच्या ज्या परिस्थिती आहे, तर त्यांनी कुंभ लग्नाच्या जातकांनी म्हणजे जे विद्यार्थी दशे ते विशेषतः प्राथमिक शिक्षण जे स्पर्धा परीक्षा देणार आहेत वगैरे, यांनी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं, शिव अंशाचं आहे म्हणजे कार्तिक स्वामी, तर प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं पुरश्चरण करावं. आणि विशेषतः हे पुरश्चरण त्यांनी अश्वत्थ वृक्षाखाली करून त्याच्यामध्ये त्या करत असताना कर्पूर होम करावा, म्हणजे त्यांना अनंत कोटी असं पुण्य त्याच्यामध्ये मिळेल आणि त्या जातकाची प्रज्ञा वाढेल. कुंभ लग्नाच्या जातकांनी आपल्या संततीसाठी जरी हे केलं, कारण जसं मी म्हटलं की गुरु नवपंचम योगात आहे, कुंभ लग्नाच्या द्वितीय स्थानात लग्नेश शनी, तर यांच्याशी नवपंचम योगात गुरु आहे तो योग. तर त्यामुळे संततीसाठी सुद्धा जर करायचं असेल की बुवा असं वाटतं आहे की हा पुढे सरकत नाही, कारण तोपर्यंत काय असेल की बहुतांशी परीक्षांचे निकाल लागून पोरं म्हणजे विद्यार्थी जे आहेत कुंभ लग्नाचे स्वतः विद्यार्थी किंवा त्यांचे कुंभ लग्नाच्या जातकांच्या संतती या वरच्या वर्गामध्ये गेले आहे, पण ते मार्कांच्या ह्याच्याप्रमाणे त्याला ब वर्ग मिळाला, क वर्ग वगैरे वगैरे, हा जो स्थिती असेल ती पुढच्या कालावधीमध्ये राहू नये म्हणून हा कालावधी जो आहे हा एक स्पेसिफिक आवश्यक किंवा अत्यंत शुभ फल देणारा कालावधी असल्यामुळे या कालावधीमध्ये त्या ज्या वेळेला पुष्य नक्षत्र येईल त्या वेळेला हे पुरश्चरण केल्यास अतिशय कोटी प्रमाणामध्ये पुण्य संपादन होऊन प्रज्ञेचं विवर्धन होईल आणि ते मास्टरपीस स्वतः कुंभ लग्नाचे विद्यार्थी जातक किंवा मोठ्या कुंभ लग्नाच्या जातकांचे मुलं हे होते. आणि जे स्पर्धा परीक्षांमध्ये आहेत त्यांनी शुक्राचा संबंध आहे, शुक्र म्हणजे असले तरी पण शनींचा संबंध आणि मारुतीचा संबंध असल्यामुळे त्यांनी एक मारुतीचं व्रत करावं, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू की स्पर्धा परीक्षेमध्ये मला यश मिळावं आणि मी जे प्रयत्न करतो हे त्याला यश मिळावं, माझ्याकडनं आवश्यक तेवढा अभ्यास प्रयत्न वगैरे करून घ्यावा म्हणून एक तुळशीपत्राचं व्रत आहे. तर ह्या पत्राचं व्रत हे 41 दिवसांचं व्रत आहे. हे 41 दिवस तुम्ही व्रत करायचं असतं. तर रोज 9 तुळशीची पानं घ्यायची आणि प्रत्येक पानावरती वरून खाली असं 3 वेळा राम 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 असं लिहायचं आहे देठापासून खाली. आणि अशी ही 9 पानं एका ताटलीमध्ये घ्यायची, हनुमंतांच्या मंदिरात जायचं, त्यांना नमस्कार करायचा, शक्य असेल तर तिथे एका ज्योतीमध्ये एका पंटीमध्ये कापूर लावायचा, मोठी वडी लावायची कापराची आणि ती हनुमंतांना प्रदक्षिणा घालायची आणि एक पान त्यांच्या डोक्यावरती ठेवायचं, पुन्हा बाहेर यायचं, पुन्हा दुसरी प्रदक्षिणा घालायची, पुन्हा दुसरं पान ठेवायचं, अशा 9 प्रदक्षिणा घालून पाठ न करता बाहेर यायचं हनुमंताच्या ह्याच्यात. 41 दिवसाच्या ह्याच्याप्रमाणे त्यांचा अभ्यासही पूर्ण होईल, त्यांचं मार्गी पण लागेल सगळं आणि त्यांची कामं पण होतील. धन्यवाद गुरुजी, आपल्या वेळेकरता, आपल्या मार्गदर्शनाकरता. आपल्यालाही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करू शकता किंवा खालती कॉमेंट्समध्ये लिहू शकता. धन्यवाद.